ही परमार्थिक सेवेची परिणती काय, त्यातून माणसाच्या मनावर, देहावर, विचारांवर, जीवनावर काय परिणाम होतो याचं थोडं चिंतन आज करण्याचा आपण या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आणि आमच्या या एक जीवनातील वार्धक्याच्या काळात जिचा देह ठेवला गेला आणि परलोकाच्या प्रवासाला जिचा मोक्ष मार्ग मुक्त झाला, मोक्ष मार्गाच्या प्रत्यात्यामध्ये जिचा प्रवास सुरू होणार आहे, अशा निमित्तानं आज प्रवचनासाठी निवडलेला विषय भगवद्गीतेतील दुसरा अध्याय, सांख्ययोग अध्याय. यामध्ये अर्जुनाने भगवंताला विचारलं की सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोणती जगामध्ये? पैशावाला श्रेष्ठ का ज्ञानावाला श्रेष्ठ, संपत्तीवाला श्रेष्ठ का पदावाला श्रेष्ठ, इंद्र श्रेष्ठ, राम श्रेष्ठ का रावण श्रेष्ठ, धनिक श्रेष्ठ की कष्टाळू श्रेष्ठ? श्रेष्ठ कोण आहे? या चिंतनामध्ये भगवंतांनी त्याला सांगितलं, अर्जुना, या जगातला श्रेष्ठ तो किंवा ती ज्याची जिवंतपणी याची देही प्रज्ञा स्थिरावली. प्रज्ञा स्थिरावली. आता थोडंसं क्लिष्ट विषय आहे, पण आपण ज्या दिवसाचा सोहळा घेतला, संजीवन समाधी सोहळा, त्या सोहळ्याचं निमित्त आणि या मातेच्या परलोक गमनाचं निमित्त हा एक सोहळा, या मृत्यूलोकीचा परलोकाचा प्रवासाला जाणारा दक्षिणाविधी काय आहे? एक सोहळा आहे. मग भगवंताने सांगितलं, तो स्थितप्रज्ञ असतो, तो सर्वश्रेष्ठ असतो. अर्जुन त्याला विचारतो, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एका श्लोकामध्ये भगवंताला अर्जुन विचारतो की बाबा, तुझा हा स्थितप्रज्ञ कसा राहतो, कसा बोलतो, काय खातो, काय करतो? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ केशव स्थितधी किम आसीत किम ब्रुवे रुजेत किम. कुठं बसतो हा? इतर 1000 लोक बसले तर हा कसा ओळखायचा तुझा स्थितप्रज्ञ सापडला? बघा बरं का, चिंतन थोडं मोठं आहे, पण विचार मात्र आपल्या अंगवळणी पडणं आवश्यक आहे. अर्जुनाने जेव्हा विचारलं, भगवंता, अरे हा स्थितप्रज्ञ मी कसा ओळखणार? माझ्याकडे काय यंत्र आहे का? माझ्याकडे काय मशीन आहे का? मी कसा याला ओळखू शकतो? भगवंताने एका क्षणाचाही विलंब न करता या सर्वोच्च व्यक्तीची व्याख्या, सर्वोच्च व्यक्तीचं लक्षण, या सर्वोच्च व्यक्तीचं स्वरूप सांगितलं. भगवंत म्हणाले, प्रजाहादी यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञ तद उच्यते. आता थोडस या बाबतीत आपण प्रयत्नवादी असलं पाहिजे. आपला परमार्थ फळाला जातो म्हणजे काय होतं? म्हणजे आपल्या जीवाला मुक्ती मिळते. भगवद्गीतेचा भाग हरिपाठामध्ये थोडा घेतला ना, ह्या 10व्याचं जे शेवटचं अंग आहे काकस्पर्श, त्यावेळेस सगळा समाज टाळ्या वाजवतो. अरे बाबा, कावळा शिवला, टाळ्या वाजवतो. म्हणजे दुःखदायक. आई गेली, बहीण गेली, पत्नी गेली, आपली आजी गेली, आपली जवळचं नातेवाईक गेलं, आणि एवढं दुःख असताना काकस्पर्श झाला रे झाला की आपण टाळी वाजवतो.
म्हणजे काय होतं आपल्याला, आपण समाधान पावतो. टाळी वाजवण्याचे उद्दिष्ट काय, समाधान झालं, चला या विधेचा सार्थ प्रक्रिया झाली. मग हरिपाठात जेव्हा माऊली सांगतात भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, आता हे दोनच वाक्य, बळे विना शक्ती बोलूच नाही. मग भावे विना जर भक्ती नसेल आणि भक्ती विना जर मुक्ती नसेल, तर ही मुक्ती किती मोठा बामण बोलावला, किती खर्च केला, किती अन्नदान केलं, जर त्या मुक्तीला आपण आलोय तर ती भक्तीनेच होणार आहे. दुसरी कोणतीही प्रक्रिया भक्तीच्या सोडून मुक्तीसाठी नाही. एखाद्या माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये कोट्यवधी रुपये कमवले म्हणून तो मुक्तीच्या जवळ जाईल का? उलट तो मुक्तीपासून दूर जाईल. एखाद्याने संपत्ती कमवली, खूप संपत्ती कमवली, अफाट संपत्ती कमवली, काय कोणत्या गावात, कोणत्या देशात, कोणत्या परदेशात, त्याचा मुक्तीचा मार्ग सोपा आहे का? नाही. त्याच्या मुक्तीच्या मार्गातली ती काय ठरेल? बाधा ठरेल, अडचण ठरेल. त्याला तरुण जायचं या जगातून. आपल्या सर्वांचा हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास जसा पाण्यात पोहून जाणारा एखादा माणूस असतो, तसा आपल्याला या भवसागरातून काय करायचंय? पोहून जायचंय. क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तरावया पार, तरायचं आपल्याला बुडायचं नाही. जो माणूस संपत्ती, सत्ता, पैसा, धन, दौलत, इकडा ना त्याला धन, दौलत, संपत्ती या सगळ्याच्या मध्ये ज्या माणसाला आपला जीवनाचा रस वाटतो, त्याचा परमार्थ काय ठरतो? चोथा ठरतो. चोथा. एरंडाच्या गोराळात कुणी आजपर्यंत रस पिला का? किंवा एरंडाचा गोराळ यांचाला रस प्यायला? चोथानं पाणी, एरंडाच्या गोराळात काय निघणार आहे? तसा हा संसार आपल्या या चरखातून जेव्हा आपण जगत असतो तेव्हा आपल्याला याचा मार्ग सापडला पाहिजे. आणि म्हणून काय झालं रे नेमकं? हा मग इथं बस. ठीक आहे. चिंतनाचा मार्ग की जर हे जीवन उत्पत्ती आणि नाशाच्या मध्ये आहे, उत्पत्ती ही निर्वस्त्र आहे, नाशही निर्वस्त्र आहे. येतानाही काही नाही आणलं, जातानाही काही नाही न्यायचं. मग जसा एखादा सामना खेळणारा खेळाडू, एक कबड्डीचा सामना चालू आहे, तो खेळाडू येताना काय घेऊन आला? आपल्या स्वतःला घेऊन आला. सामना संपल्यानंतर काय घेऊन गेला? आपण स्वतः घेऊन गेला. का ग्राउंड घेऊन गेला, का त्याच्या नावावर जमीन केली, किंवा ही खेळाडू ही मॅच जिंकल्यानंतर हा संघ याच्या नावावरती हा ग्राउंड करण्यात येईल, हे ग्राउंड घेण्यात येईल, असं काही घडलं नाही. ते ग्राउंड तसंच ठेवलं. ग्राउंड होतं का त्या खेळाडूचं? नाही. ती जी मैदान होतं ते मैदान त्या संघ निर्माण करणाऱ्या त्या स्पर्धेच्या आयोजकांचं होतं. त्यांनी ते मैदान खेळासाठी वापरलं. खेळ संपला, पुन्हा आपापल्या घरी निघून गेले. तसं आपल्या सर्वांच्या या जीवन प्रवासात आपण सगळे कोण आहोत? प्रवासी आहोत. जसं टाकडीच्या स्टँडवरती बसायची सोय केली, समजा तिथे झोपायची सोय केली, म्हणून स्टँडवरती कुणी मुक्काम ठोकला का? नाही, कुणी उभा राहिला स्टँडवर. आपल्याला माहिती असतं स्टँडवर उभा राहणारा माणूस कुठल्या तरी प्रवासाला निघाला. आणि मग तो इकडून येणाऱ्या किंवा तिकडून जाणाऱ्या गाडीची वाट पाहतो. ज्या क्षणी त्याची गाडी येते त्या क्षणी तो त्या गाडीत बसून निघून जातो. आणि मग जरी समजा त्याच्याबरोबर आपलं संभाषण चालू आहे, आपलं एकमेकांमध्ये आपण रमलेलो आहोत, आपली गंभीर चर्चा चालू आहे, पण या सगळ्या चर्चा
चालू असताना त्याची अपेक्षित गाडी आली का ते म्हणतो थांबा राम भाऊसाहेब नंतर पुढे बघू आपण फोनवर बोलू बरं का, जाऊन मला गाडी घेऊली ना तर उद्यापर्यंत परत मला गाडी नाही. तशी आमच्या या प्रवासाला ही यमाची गाडी आली ना तर आम्हाला सगळं सोडून बोलता बोलता, खाता खाता, झोपता झोपता, चालता चालता आम्हाला त्या गाडीत बसून प्रवासाला जावंच लागतं. मग ही गाडी लवकर बोलवता येते का? ह्या गाडीला आल्यानंतर थांब बाबा थोडंसं काम 1-2 दिवस थांब जरा आणि मग जा घेऊन, असं कधी घडतं का? असं घडतं का याचं उत्तर शोधणं आपल्या धर्माचं कर्तव्य आहे. आपल्या धर्मात जेव्हा आपण 2 गोष्टी ऐकतो, येथील यमाच्या फौजारे कुठवर भोगशील मजा रे, तुकडोजी महाराज एका भंगामध्ये म्हणतात कुठवर भोगशील मजा रे, मग येथील यमाच्या फौजारे. यमाची फौज आली का तुम्हाला घेऊन जावं लागतं. जसं एखाद्याला आरोपी म्हणून जर कुठे जाहीर झालं तर ज्याला पकडणारे जे 2 अधिकारी कर्मचारी असतात ते त्याचा शोध घेत असतात. तो जिथं असेल तिथे जातात आणि तो जर म्हणला की बाबा आता मला घरी जाऊन द्या, मग कपडे बदलून, तो म्हणतो नाही तुला आता नाही, कारण तू फरार आहे म्हटल्यानंतर तुला आता जर सोडला तर तू परत फरार होशील. जिथं आहे तिथून त्याला घेऊन जातात. तसं यमाचे दूत या लोकांच्या प्रवासाला घेऊन जाण्यासाठी नेमलेले साधन आहेत वाहतुकीचे. मग ही गोष्ट एका बाजूला ऐकताना दुसऱ्या बाजूला आपण असं ऐकतो की सती सावित्री एका झाडाखाली तिचा पती झोपला होता आणि यमाचे दूत आले आणि यमाचे दूत तिच्या देखत तिला घेऊन जायला लागले. तिचं सावित्रीचं जे पतिव्रत्य होतं ते एवढं होतं की तिच्या पावित्र्यापुढे, तिच्या पातिव्रत्यापुढे यमाच्या दूतांनाही माघार घ्यावी लागली. मग आता तुम्ही म्हणाल येतो 2 विरोधाभासी गोष्टी आल्या. एकीकडे तुम्ही असं म्हणता की हे कुणाच्या हातात बी नाही आणि दुसरीकडे म्हणता की तिच्या पातिव्रत्याने तिच्या पतीचा मृत्यू थोपवला, त्याला स्टे आणला, काही दिवस त्याला जगायला संधी मिळाली. मग आता आम्हाला याच मुद्द्यावर आज या प्रवचनातून या मार्गाने विचारधारा पुढे आणायची की परमार्थात नेमका कोणता शाश्वत भाव सांगितला. ज्या माऊलींचा संजीवन सोहळा, समाधी सोहळा म्हणून आज आपण जगभर साजरा करतो, त्या माऊलींच्या आत्म्याचा विचार कुठे पोहोचला, तो आत्मा कुठे पोहोचला, यम आणि त्यांच्या यमाच्या दूतांपासून तो आत्मा कसा दूर गेला, याच्या विचारातून आपल्याला परमार्थ आपल्या जीवनामध्ये साध्य करायचं. आपलं साध्य जर परमार्थिक चिंतनातून असेल तर आपलं साध्य धन दौलत सत्ता संपत्ती जेवण राहणं झोपणं खाणं ह्या भौतिक जगतामधलं नसावं. आपला उद्देश जीवनाचा जर भगवान परमात्म्याची प्राप्ती असेल तर त्याच्या मार्गातून जाणारा प्रत्येक प्रवासी, प्रत्येक भक्त हा त्याच्या उद्देशाशी एकनिष्ठ असावा. बस मग ते छोटा असो मोठा असो, देवाचं दर्शन असू द्या, देवाची पूजा असू द्या, देवाला अभिषेक असू द्या, देवापुढे नवचंडी यज्ञ असू द्या किंवा सहस्रावर्तन असू द्या, काय जे असेल तुमच्या भावाच्या भक्तीचा भाव, त्याचा उद्देश हा नेहमी परमार्थाचा उद्देश गाठण्याचा असावा. एकच रस्ता असावा. याने चाललाय खातगावला आणि खातगाव फाट्यापासून खातगावला वळायच्या वेळी पुढे जा खंगावकडे चालला आणि म्हणला अरे खातगावला जायचं होतं रो, काय झालं माझं खातगाव का लागणार. अहो ते म्हणले तुम्ही रस्ता चुकले. तसं आम्ही सुद्धा परमार्थामध्ये रस्ता चुकता कामा नये. मग हे दिंडीला जा नाहीतर एखाद्या तीर्थयात्रेला जा, कुठेही गेलं, कोणत्याही वाहनाने गेलं, कितीही खर्चाने गेलं, कशातही बसून गेले, कोणाबरोबरही गेले, आपला उद्देश चुकता कामा नये. मग याच्यासाठी आम्हाला या जीवनाचा अर्थ समजला पाहिजे. हा जो श्लोक निवडला ना, या श्लोकाचा संपूर्ण अर्थ जीवनाशी संबंधित आहे. प्रजाहादी यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान
आत्मनी आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तत् उच्यते. आता हे थोडं समजून घ्या बरं का. या श्लोकाचा अर्थ सांगताना माऊली सांगतात, मने अर्जुना परियसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेने संगे कीजे तो कामू सर्वथा जाय जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितपत्नी होय पुरुष जाणे. आता फार सोपं आलं. ज्या व्यक्तीच्या याच्या अगदाचा या श्लोकाचा मराठी अर्थ काय, ज्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण केल्याचं भान ज्याला आहे, जो या भूतलावरील आपले इंद्रियाच्या इच्छा ठेवत नाही, त्यापासून जो दूर गेला, ज्याची इच्छाच उरली नाही, असा कर्तव्यनिष्ठ. बरोबर का. आता इथं थोडा प्रश्न आहे. कर्तव्यनिष्ठ म्हणजे एखादा माणूस काम सोडलं, सगळं सोडलं आणि एका ठिकाणी गेला आणि थांबला, त्याची काही इच्छा राहिली नाही, काहीच नाही, आणि तो म्हणला काय नाही आता मी स्थितप्रज्ञ झालो. नाही, तो कामात असून सुद्धा तो कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे जैसे न सिंपे जडी जळे पद्मपत्र. कामात असून सुद्धा कामाच्या फळाला कुठेही त्याच्या डोक्यात विषय नसावा. विषय काय, याचा विषय एकच विषय, तो त्याचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. त्याच्या डोक्यात एकच विषय आला, हे सगळं भगवंताचं आहे, हे प्रवचन भगवंतासाठी चालू आहे, मी भगवंतासाठी ऐकतोय, हा दावा भगवंतासाठी घालतोय, ही पूजा भगवंतासाठी मांडली, मी भगवंतासाठी पूजा सांगतोय, मी भगवंतासाठी शेती करतोय, मी भगवंतासाठी दारे धरतोय, मी भगवंतासाठी या जीवनात प्रत्येक कर्म करतोय. बघा बरं का. आता हा सिद्धांत थोडा अवघड आहे. शेती भगवंतासाठी करावी, दवाखाना भगवंतासाठी चालवावा, दवाखाना सेवा ही भगवंताची सेवा समजावी, शाळेमध्ये शिक्षकाने शिकवताना भगवंताची सेवा म्हणून शिकवावं. आता तुम्ही म्हणाल भगवंत आणि आम्ही यांचा काय संबंध येतो कामामध्ये. समजा एखाद्या माणसाने एखाद्या गवंड्याला काम दिलं, एक बंगला बांधायचा आहे, 10,000 स्क्वेअर फूटचा मोठा महाल बांधायचा आहे, मग तिथं भगवंत कुठं आला. मग इथेच खरा आमच्या विचाराचा भाग आहे. इथेच आम्हाला विचार महत्वाचा आहे की ती जी निर्मिती आहे, एक महाल, एक बंगला, एक झोपडी, फक्त सप्परशा करायचंय. बघा बरं का. आता छोटं काम केलंय, मोठा महाल नंतर बघू आपण. एकाचं सप्परशा करायचंय, एक गडी आणला आणि त्या गड्याला म्हणलं भाऊ एवढं सप्परशा करून दे. आता सप्परशा करायचं काम तसं पाहायला गेलं तर आपल्या व्यवस्थेमधलं शूद्र काम, काय फार त्याला अक्कल लागते, त्याला लय फार मोठं म्हणजे एक शिक्षण लागतं, लय 10 वर्षाचा कोर्स लागतो असं नाही. छोटा अनुभव, छोटं भांडवल, छोटा वेळ, पण तरी हे काम सुद्धा भगवंताचं म्हणून करायचं. एवढंच कशाला, ज्या ताटावर जेवायला बसलो, हॉटेलात बसा, घरात बसा, पंक्तीला बसा, दिंडीला बसा, नाही तर मंदिराच्या प्रसादाला खायला बसा, ज्या ताटावर जेवायला बसलो ते ताट वाढून घेतल्यानंतर जेवताना काय म्हणून खावं, भगवंताचा प्रसाद म्हणून खावं. बरोबर का. आता म्हणून तर आम्ही श्लोक म्हणतो ना, सगळ्या दिंड्यामध्ये, सगळ्या पंक्तीमध्ये आम्ही सगळं श्लोक म्हणतो. हा श्लोक म्हणण्याचा उद्देश काय, वदनी कवल घेता का म्हणतो आम्ही. कवल म्हणजे वदनी घास घेताना आपण एक घास जेव्हा तोंडात घालतो तेव्हा तो का घालावा, तो पोट भरण्यासाठी घालू नये, तो ताकद मिळवण्यासाठी घालू नये, तो जगण्यासाठी घालू नये,
तो ब्रह्म प्रसाद म्हणून खावा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म का? कारण ब्रह्मांड आणि पिंड यांचा जो संबंध आहे, आमच्या 6 शास्त्रापैकी ब्रह्मांडाचं शास्त्र ज्या तत्वज्ञानाने मांडलं त्याला वैशेषिक तत्वज्ञान असं म्हणतात. सांख्य तत्वज्ञान, वैशेषिक तत्वज्ञान, योग तत्वज्ञान, मीमांसा तत्वज्ञान, ह्या तत्वाच्या ज्या भाषा आहेत, सौ वेद जाण साही शास्त्र कारण. साही शास्त्र, सांख्यशास्त्र, वैशेषिक शास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र आणि पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा शास्त्र, वेदांत शास्त्र, या 6 शास्त्रांमधून हा भाग आपण ऐकतो. मग हा विचार काय? हा विचार की ते कर्म जे करतो, कोणतंही कर्म, कर्मरहित तर आपण जीवन जगत नाही. प्रत्येक कर्म आपण या जीवनात प्रत्येक क्षणाला करत असतो. झोपेत सुद्धा आपण काय करतो? कर्मच करतो. उठल्याबरोबर आपण काय करतो? कर्म करतो. फक्त 2 कर्मातला फरक काय? एक अनायास करतो आणि एक आयासपूर्वक करतो. म्हणजे एक प्रयत्न करून करतो आणि एक प्रयत्न न करता. झोपेमध्ये श्वास चालू असतो, झोपेमध्ये हृदय चालू असतं. मग हे कर्म आहे ना. हा कर्म सिद्धांत काय आहे? भगवद्गीतेत सांगतात, नाही कश्चित क्षणमपि जातुर्तिष्ठत अकर्म कृत कार्यते हवशा कर्म सर्व प्रकृती जय तैगुणही. मग आता थोडासा विषय समजून घ्या. श्वास घेणं आणि श्वास सोडणं, तुम्हाला काय आलं ते चालूच आहे ना. आम्ही का बंद केलंय? आम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत श्वासावरच काम करतो ना. श्वास प्रत्येक क्षणाला. जसं गाडीत तरी पेट्रोल संपत आलं की मग जिथं कुठं गाडी असेल आपली तिथला कुठलाही पेट्रोल पंप असू द्या, तिथं आपण पेट्रोल भरतो आणि परत 2-4 दिवस बनबन ठेवत नाही. जसं कुठं प्रवासात निघालो, कुठं हॉटेल दिसलं किंवा कुठं पंगत असेल, कुठं अन्नदान असेल, आपण किमान दिवसभराचं स्टॉक घालून ठेवतो. चला बा आता पोटभर जेवलो, आता उद्यापर्यंत काय बनबन नाही. पण तशी श्वासाची मात्र प्रक्रिया नाही ना. किंवा आता हवा भरून ठेवली आता 2-4 घंटे बनबन नाही. अहो इथं क्षणाचा 1 मिनिट श्वास रोखला गेला तर दुसऱ्या मिनिटाची व्यवस्था ही अत्यंत गंभीर होते. आता हे पण थोडंसं योगाच्या तत्वामध्ये परत काही लोक दिवसभर श्वास धरून ठेवतात. ती त्यांच्या साधनेचं ते साध्य त्यांना करता येतं. पण एक सामान्य जीव काही क्षण सुद्धा श्वासाशिवाय राहू शकत नाही. म्हणजे तुमच्या आमच्यासारखा सामान्य जीव मिनिटातून किमान 18 वेळा श्वास घेतो. मग 18 वेळा श्वास घेणं आणि 18 वेळा उच्छ्वास सोडणं ही काय झाली? कर्म प्रचिती झाली, कर्म झाले. मग हे कर्म सुद्धा कुणासाठी करावं? हे भगवंतासाठी करावं. श्वास घेताना सुद्धा सोहम 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 ओहम ओम 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 चिंतन आपल्या मनामध्ये ठेवावं. आता तुम्ही म्हणाला आम्ही चिंतनच करत बसलो तर ही चिंता कोण करीन? आम्ही सगळे जर चिंतन करत बसलो, सगळे चला उद्या ठरलं, टाकळीमध्ये निर्णय झाला की रामप्रभूच्या टाकळीमध्ये उद्यापासून कुणीच काय करायचं नाही, सगळ्यांनी रात्रंदिवस चिंतन करत राहायचं ना. राम राम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम असं करून आम्ही टाकळीचा काय प्रगती होती, उत्कर्ष होतो बघतो. उद्यापासून काय होईल? सगळ्या क्रिया ठप्प होतील, सगळे प्रश्न निर्माण होतील. पाणी सुटलं, लोक म्हणतील रे राम राम राम. पाणी भरायचं कोणी? लोक म्हणतील राम राम राम. मग राम काय तुमच्या हाताखाली ठेवलेला नोकर आहे का? रामाने काम करावं असं रामाकडे प्रक्रिया आहे का? नाही. प्रक्रिया आम्हालाच करायची. तो कर्म करी सगळे, कर्म सगळेच करायचे. असोनी संसारी, संसारात राहून कर्मात राहून परमार्थ कसा साध्य करायचा हे ज्या चिंतनात सांगितलं त्या चिंतनाला भगवद्गीता असं म्हणतात की तुम्ही संसार सोडू नका, तुमचा व्यवहार सोडू नका, तुमचं कर्म सोडू नका, तुमची नोकरी सोडू नका, तुमचा व्यवसाय सोडू नका, तुमची शेती सोडू नका. हे करत राहा करत राहा करत राहा. हे करताना तो कर्माचा जो भाग आहे
त्याचं फळ मात्र काय असावं याकडे तुमचा विचार बदलण्याची ताकद ज्या शास्त्रात आहे त्या शास्त्राला परमार्थ शास्त्र असं म्हणतात. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्वम नत्वम पापम आपनुयात. बघा बरं का, आता हे पाप आणि पुण्य जे म्हणतो ना आपण, पाप आणि पुण्य, पाप आणि पुण्याचा विषय कोणत्या कर्मावर अवलंबून नाही की झाडून घेतलं तर कमी पुण्य लागतं आणि प्रवचन केलं तर जास्त पुण्य लागतं. अजिबात नाही, अजिबात नाही, कुठेही हा सिद्धांत लिहिलेला नाही. एखाद्याला जीव घातलं जास्त पुण्य लागतं आणि एखाद्या पंक्तीमध्ये जेवलं तर कमी पुण्य लागतं. नाही, अजिबात नाही. कदाचित त्याच्या मनातला भाव इतका सजग असेल आणि ज्याला त्या पंक्तीमध्ये जेवताना भगवंताच्या साठी आपण तो प्रसाद घेण्याला समर्पण असेल तर कदाचित त्या अन्नदात्यापेक्षा 1000 पटीने जास्त पुण्य त्या पंक्तीत जेवणाऱ्या माणसाला लागू शकतं. त्याच्या उलट करोडो रुपयाची पंगत घालणाऱ्या माणसाचा उद्देश त्याचं जर फळ आपल्याला वेगळ्या मार्गातून प्राप्तीचा असेल, एक माझी इच्छा आहे, माझी एक मनोकामना आहे आणि ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी ही पंगत घालतो, तर त्याला कदाचित ते पुण्य कुठेही मिळणार नाही. म्हणजे त्याच्या उद्देशामध्ये पुण्य दडलेलं आहे. कर्म तेच, फक्त त्याचा उद्देश कोणता आहे त्यानुसार ते पाप आणि पुण्यात परिवर्तित होत असतं. आणि म्हणून हा स्थितप्रज्ञ व्यवस्थेचा जो अर्थ आहे, ज्याची प्रज्ञा स्थिरावली तो या जीवनामध्ये यशस्वी झाला, मग त्याला मुक्ती मिळते. आता त्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न करताना त्याला स्वतंत्र व्यवस्थेची गरज नाही. आता हे थोडं समजून घ्या की आपण आपापल्या कर्मामध्ये असतो. एखादी स्त्री आपल्या पतीबरोबर संसार करताना बाहेरचं काहीच बघत नाही, बाहेरचं जग तिला काहीच माहीत नसतं. आपण म्हणतो की चूल आणि मूल ही हिच्यापासून आता बाई बाहेर काढा. आता बाहेर काढा, मग चूल आणि मुलीपासून कोण थांबवेल? आता हा एक प्रश्न निर्माण झाला बरं का, इकडं घोटाळा नवीन निर्माण झाला. चूल आणि मूल कवर बाई करणं, आता एकावर पाळण्याच्या दोरी एवढीच बसत. बाईला आता मुक्त करा, बाई आता इतकी मुक्त करून ठेवा का बाई जिकडं तिकडं आता काय 50% बाई घालून ठेवली सगळीकडं आणि मग तिकडं राहिले उरल्यातही तिला संधी दिली. भाऊ नाही आता गड्या तिथं नाही काय संधी नाही का, मी काय ओपन नाही असं नाही का. म्हणजे जिकडे तिकडे या बाईला तिच्या कर्तव्याच्या मुक्त व्यवस्थेमध्ये तिला जेव्हा स्वीकारलं तेव्हा तिची जी मूळ व्यवस्था होती की संसारात अर्धांगिनी असणारी पत्नी. आता बघा बरं का, इथं थोडं खटकण्याचा विषय आहे, पण धर्मो रक्षती रक्षिताः, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आता पाखंडच खंडन करायचं ठरलं तर स्त्री असू नाही तर पुरुष असू, शेवटी पाखंड कुठं आहे? पाखंड काय फक्त पुरुषाच्याच बाजूने घडतं का? नाही. मग एखाद्या पत्नीने पती म्हणून स्वीकार केल्यानंतर ज्या घरात संस्कृतीनुसार पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला पुरुषाच्या घरी पत्नी म्हणून जावं लागतं. मग ज्या घरात पत्नी म्हणून आली तिची आचारसंहिता बदलते. ज्या क्षणी लक्ष्मी म्हणून त्या घरात आली त्या घरात तिचा प्रत्येक पाऊल हे त्या घराचं पावित्र्य आणि त्या घराची उन्नती, त्या घरातील व्यक्तींचं कल्याण, त्या घरातील व्यक्तींचा आधारवड म्हणून तिच्याकडनं अपेक्षित असतं. मग आता हे करताना समजा एक नवीन विषयामध्ये धरून आलेला विषय म्हणून सांगतो की एका आईने आपण नोकरी करतो म्हणून आपला मुलगा पाळणा घरात ठेवला, दिवसा जागृत झोपेत जाऊ द्या, झोपेत समजा एखादा माणूस झोपेत कुठं झोपला त्याच्यावरती फार संस्काराचा विषय येत नाही, पण जागेपणी नोकरीच्या नावाखाली ती एका नोकरीला जाते, 2 रुपयाचं उत्पन्न मिळावं म्हणून ती नोकरी करते आणि त्या काळात दिवसा ढवळ्या 8 तास तो मुलगा कुणाकडे तरी सांभाळण्यासाठी ठेवते. त्याला त्या सांभाळण्याच्या मोबदला
ती त्या प्रित्यर्थ देते. तिला 10,000 पगार असेल तर 1,000 रुपये ती त्या सांभाळणाऱ्याला देते. त्या 8 तासात उरलेले 9,000 रुपये आपल्या संसाराला उपयोगी पडतील म्हणून अशा पद्धतीचा प्रयोग आपल्या जीवनामध्ये करते. आता हा काही नवीन नाही, सर्रास चाललेला प्रयोग आहे. सगळीकडे हा प्रयोग चाललेला आहे. म्हणजे या प्रयोगात आता काही नाविन्य काही नाही राहिलं. पण मूळ मुद्दा असा आहे की जन्मदाती माता आणि संगोपन करणारी माता या एकच असाव्यात, यामध्ये दोन भिन्नता आहेत. एखाद्या कृष्णाचा जो अवतार आहे, मग कृष्ण जन्माला आला. आता कृष्ण जन्माला आला असा जन्म जगाच्या पाठीवर परत कोणाच झाला का? ही अपवादात्मक गोष्ट आहे. बघा बरं का, आता ही थोडीशी अपवादात्मक गोष्ट आहे. अपवादाला नियम म्हणून चालत नाही आणि नियमाला अपवाद जोडून चालत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण त्याला का सोडा, मला का सोडित नाही, असं का करता तुम्ही, अहो त्याला बसायला जागा दिली, मला का दिली नाही. अपवाद आहे. अपवाद अपवादाच्या जागी असतो आणि नियम नियमाच्याच जागी असतो. आमच्या जन्मामध्ये जन्मदाती आई हीच आमची संगोपन करणारी आणि आमच्यावर संस्कार करणारी आमची पहिली गुरु असते. आता याच्यात दुमत नाही. आता कृष्ण जन्म झाला, कृष्ण आला देवकीच्या पोटी आणि कृष्ण गेला गोकुळामध्ये नांदायला आणि तिथे त्याला वाढावं लागलं आणि यशोदेच्या हाताखाली त्याचं जीवन चाललं. ही काय झाली? ही अपरिहार्य व्यवस्था झाली. म्हणजे समजा एखाद्याच्या जन्मानंतर त्याची आई गतप्राण झाली आणि जन्म देऊन आई गेली, तर मग त्या बाळाचं संगोपन करण्याची जबाबदारी पर्यायी व्यवस्था म्हणून, स्टेपनी म्हणून आपण जशी एखादी चाक ठेवतो गाडीमध्ये, ते चाक काय आपल्या पळणाऱ्या प्रवासात नसतं, पण स्टेपनी म्हणून असतं, तशी ही मातृत्वाची व्यवस्था विभागणीमध्ये गेली. पण जर आई सक्षम असून, तिला संधी असून, तिने जर त्या मुलांना सांभाळण्याऐवजी व्यावसायिकता सांभाळली आणि व्यावसायिक दृष्टीने जीवनाचा क्रम चालू ठेवला, तर त्या मुलाच्या भविष्यात जेव्हा तो सक्षम होईल, जेव्हा तो एका वयात येईल, जेव्हा तो एका कार्यामध्ये कर्तव्यदक्ष होईल, त्यावेळेस त्याची आई वार्धक्य होईल, ती म्हातारी होईल, तिचे इंद्रिय क्षीण होतील आणि मग त्यावेळेस, आता बघा बरं का, इथं थोडा विषय आला, त्यावेळेस जसा त्या बाळाला लहानपणी आईच्या आधाराची गरज होती, मग त्या आईने आधाराला पर्याय निवडला, दुसऱ्याच्या भरोशावर त्या मुलाचं जीवन क्रम चालू ठेवला आणि परत म्हणले की मी केलं, आता मला जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. मग तोच मुलगा, तीच मुलगी वार्धक्यामध्ये ज्यावेळेस आईबापाचे इंद्रिय क्षीण होतील, जेव्हा त्यांना परावलंबित होईल, जेव्हा त्यांना आधाराची गरज होईल, तेव्हा तोही पर्यायी व्यवस्था निवडण्याचा मार्ग स्वीकारेल. तो म्हणाल माझ्या आईबापाचे हातपाय दाबत मी बसलो, माझं पॅकेज 10 लाखाचं आहे, मला पुण्याला जावं लागतं आणि मग मी काय केलं, घरी 2 माणसं ठेवले की जे हातपाय दाबतात. आणि मग त्या म्हाताऱ्यापाशी एक जण आला, बघा भाऊ गेला बसला, म्हणलं बाबा कसं काय, बघा ना पोरगा असून या बाबाला हातपाय दाबावं लागले. आता बघा बरं का घोटाळा इथं, बघा बरं का, कारण ते पोरगं जेव्हा संस्कार केले तेवढेच लहान होतं, त्याच्यापाशी गप्पा ठोकायला कोणी येत नव्हतं. पण आता मात्र बाबापाशी गप्पा ठोकायला 4 माणसं आले, काय उपयोगी, मस्त पोरं झाले, मोठे झाले, काय केलं, काय नाही, सगळा विषय संपला. शेवटी मला मजुराकून काम करून घ्यावं लागलं. आता तिन्ही कोणाकडून काम करून घेतलं होतं, मजुराकूनच काम करून घेतलं होतं ना. मग लक्षात ठेवा, अर्थप्राप्तीसाठी वाटेल ती तडजोड करण्याची जी प्रवृत्ती सुरू झाली ना आज, ही समाज व्यवस्था जी बदलली, या बदललेल्या समाज व्यवस्थेमध्ये किती काही झालं, किती काही वाटलं, किती कोणाचं समर्पण असू द्या, इथे परमेश्वर आणि पैसा, बघा बरं काय, 2 गोष्टी स्वतंत्र आहेत. परमेश्वर जिथे मिळतो तिथं पैशाची अपेक्षा नसते, जिथं पैशाची अपेक्षा असते तिथं परमेश्वराची प्राप्ती होणं शक्य नाही. कारण का नाही? कारण धन
व्यवहार, व्यवस्था यामध्ये अर्थ 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 आधारित व्यवस्था. मग अर्थ आधारित व्यवस्थेमध्ये आपण प्रत्येक गोष्टीपासून उत्पन्नाची अपेक्षा ठेवतो आणि या अपेक्षेतून आमची वैचारिक जडणघडण होत गेली की आम्ही त्या कर्मात सुद्धा पुण्यकर्माचा अर्थ शोधून काढला. म्हणजे समजा, जाऊ दे दुसऱ्याचं कशाला, एका डॉक्टरने एका पेशंटला तपासलं. आता डॉक्टरकडे ज्ञान आहे, पेशंटकडे आजार आहे. मग आजाराला उपचाराची गरज आहे आणि उपचाराचं ज्ञान डॉक्टरकडे आहे म्हणून आपण डॉक्टरकडे गेलो. गेल्यानंतर डॉक्टरनी त्याचा व्यवसाय म्हणून तुम्हाला तपासलं. कारण प्रत्येक दुकानदाराला गिऱ्हाईकाची गरज आहे आणि प्रत्येक गिऱ्हाईकाला दुकानदाराची गरज आहे. प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्यांची गरज आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकाची गरज आहे. गरजा दोन्ही बाजूनी आहेत म्हणून शाळा चालू आहे. गरजा दोन्ही बाजूनी आहे म्हणून दुकान चालू आहे. गरजा दोन्ही बाजूनी आहे म्हणून दवाखाने चालू आहेत. बघा बरं का, आता थोडा गरजा दोन्ही बाजूनी आहे म्हणून रस्त्याने गाड्या धावत आहेत. अशी गाडी समजा निघाली, भाळवणीतून निघाली, नगरला चालली, रस्त्याने त्याला एकही पॅसेंजर भेटला नाही, कुणी त्याला हातच केला नाही, निघतानाही कुणी पॅसेंजर नव्हता, ते एक चक्कर मारील, 2 चक्र मारील म्हणून धंदा बंद करून टाकला मी. एखादं हॉटेल काढलं, त्या हॉटेलला कोणी जेवायला झालं नाही, ते हॉटेल उघडलं, उदबत्ती लावली, देवाबत्ती केली, दिवसभर बसून राहिला, ते उरलेले वडे रात्री घरी जाऊन खायची वेळ आली. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4थ्या दिवशी म्हणून रामराम मला हॉटेल बंद करावं लागलं. मग हे जे व्यावसायिक रूप आहे, इथे दोन्ही बाजूनी गरज आहे. आता बघ बरं का, थोडा विषय समजून घ्या. मग त्या डॉक्टरनी त्या पेशंटला तपासलं, त्याला उपचार सांगितला. उपचार सांगितल्यानंतर त्या उपचार सांगितल्याच्या मोबदला तो पेशंट त्यांना म्हणाला किंवा तो डॉक्टर पेशंटला म्हणाला, काय असेल त्यांच्या व्यवहाराच्या पद्धती वेगळ्या असतात, शेवटी पैसा तिथं आलाच. आणि मग 2 रुपये उत्पन्नाचं साधन म्हणून त्या डॉक्टरनी त्या व्यवसायामध्ये त्या पेशंटला जीव लावून त्या काळात सेवा दिली. पण कशासाठी दिली? उत्पन्नाचं साधन म्हणून. एका शिक्षकाने एका वर्गामध्ये एका विद्यार्थ्यांच्या समूहाला 1 तास मन लावून शिकवलं. पण का शिकवलं? उत्पन्नाचं साधन म्हणून. एका प्रवासात एका गाडीच्या ड्रायव्हरने 50 लोकांना सुखरूप घेऊन जाऊन परत सुखरूप घरी आणून सोडलं. पण कशासाठी? उत्पन्नाचं साधन म्हणून. आता बघा बरं का, आता इथं घोटाळा कुठं आला सांगतो तुम्हाला. मग जर उत्पन्न 2 रुपये असेल, माझा दिवसाचा खर्च 20 रुपये असेल आणि माझ्याकडे येणाऱ्या कोणत्याही कामातून मला 2 रुपये मिळत असतील, तर मी काय करेल? उद्यापासून माझा खर्च 20 रुपये आहे, माझ्या त्या प्रत्येक कर्मातून मला किती रुपये मिळायला पाहिजेत? 20 रुपये मिळायला पाहिजेत, तेव्हा माझं रोजचं कामकाज चालेल. मग उरलेल्या 18 रुपयाला मी काय करीन? त्याला गंडा घातल्याशिवाय माझा दिवस जाणार नाही. आता इथं घोटाळा कुठे आहे ते समजून घ्या. उद्दिष्ट जर सेवाच आहे तर मग अर्थप्राप्तीची गरज काय? मिळव न मिळव रे, मिळालं नाही मिळालं. मग असं म्हणलं तर ही प्रजा काय राहील? भविष्य काळात उपाशी राहील ना. घरात काहीच नाही. असं एखादं घर आहे की ज्या घरावर कर्ज आहे, ज्या घरामध्ये 1 रुपयाचं उत्पन्न नाही, ज्या घरामध्ये 25 लोक पैकी जवळपास सगळेच आजारी आहेत, अशी कोणती एखादी ग्रामसभा, अशी एखादा कोणता शासन निर्णय तुम्ही पाहिला का? की काही झालं तर या घराचं संगोपन व्हावं म्हणून ती मदत, ती ताकद त्याच्या पाठीशी उभी केली आणि त्याच्या 7:30च्या काळात, आता बघा बरं का, 7:30चा काळ समजतो आपल्याला म्हणून भाषा बोलतो, 7:30च्या काळात त्याला सहकार्य केलं आणि मग नंतर त्या घराची घडी बसवली. माणूस काय करतो? प्रासंगिक रूपात एखाद्याचा जवान पोरगा गेला, अपघातात गेला, प्रासंगिक रूपात मदत म्हणून एक तात्पुरती म्हणजे कसं, जसं की एखादी गोष्ट एखाद्या प्रसंगानुरूप त्यातून सावरण्यासाठी
म्हणून त्याची जबाबदारी घेतो, तेवढ्यापुरतं सहकार्य करतो, पण तेवढ्यावरती आयुष्य निघतं का? निघत नाही, नाही निघत. समजा एखादा जवान एखाद्या सीमेवरती लढता लढता गेला, तो काय रोगी होता का? त्याला अटॅक आला की म्हणून बा त्याचं आता प्रारब्धात होतं. तो लढता लढता गेला, आता लढता लढता गेला, याच्यावर प्रारब्ध जोडण्याजोगं आहे का? नाही. तो देशाच्या उरलेल्या नागरिकांचं संरक्षण करता करता गेला. मग त्याच्यावर अवलंबून असणारा त्याचा परिवार, त्याची बायको, त्याची मुलं, त्याचे आई वडील, जे कोणी त्याच्या पाठीमागं असेल, आता ही सगळी व्यवस्था जी आहे, मग तो गेल्याने उद्या कदाचित त्या परिवाराचे आर्थिक स्रोत पूर्ण होतील, कदाचित होतील व 25 लाख रुपये शासन त्यांच्या घराला अर्थव्यवस्था म्हणून देईल. पण जगामध्ये फक्त पैसा हा एकमेव विषय आहे का? नाही. शेवटी पती पत्नी ही संसाराची जोडी वृद्धाप काळापर्यंत, बघा बरं का, आता वृद्धाप काळापर्यंत. आता एक कोडं याच्यामधलं आहे बरं का, याच्यातलं एक कोडं गुरुजी एका ठिकाणी चिंतन आहे की लग्न होताना बायकोचं वय पतीपेक्षा कमी असतं. आपल्या बऱ्याच ठिकाणी जवळपास असतं, समजा वर्षाने काही लहान असेल, 2 वर्षांनी काही लहान असेल, आणि तरी परमार्थात काय लिहिलंय? बायानी मारावा तर सवाशनी मारावा. बघा बरं का, म्हणजे आता याच्यातला विषय थोडं समजून घ्या. जर तिचा जन्म त्याच्या नंतर झाला असेल तर तिचं मरण त्याच्यानंतर पाहिजे की नाही? पण आमच्या संसारात काय सांगितलं? आमच्या संसारात सांगितलं परमार्थामध्ये की या संसाराचा भाग आहे, याच्यामध्ये ती बाई सवाष्ण गेली तर तिला मोक्ष मिळतो, आणि ती माई जर विधवा म्हणून राहिली तर ती या जगामधलं संकट म्हणून जगते. म्हणून तर फार पूर्वी कशाला? 3000 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी, आत्ता फार शेवटपर्यंत स्वामींच्या घोषणेपर्यंत सती जाण्याची पद्धत होती. मग सती का? एक जिवंत बाई आपल्या पतीचं मढं जळत असताना हे समाज, ती आता काही फार अशी निर्भीड किंवा फार एकदम भारावलेली, तिलाही जीव आहे. आता आपण पाहतोय बिबटे फिरतात, तर जीव प्रत्येकाला आहे ना. भूक लागल्यानंतर बिबट्या काय, कोणीच काय, भुक्याच्या तडाख्यात कोणाला सुट्टी नाही. आणि म्हणून मग तिला सगळेजण धरून तिला बळजबरी त्या चितेवरती टाकायचे आणि तिला सती घालवायचे. आता ही सती का घालवायचे? कारण आपल्या धर्मात काय लिहिलंय? बाईनी पतीच्या आधी एक तर मरावं, नाही तर पती बरोबर सती जावं. आता याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की संसारामध्ये सुख आणि समाधान या 2 गोष्टीची जबाबदारी संसारामध्ये स्त्रीवरती ठेवण्यात आलेली आहे. पती पत्नीचा जेव्हा संसार होतो तेव्हा सुख आणि समाधान पतीला देण्यासाठी स्त्रीची नियुक्ती केली गेली, असा त्याचा अर्थ होतो. बघा बरं का. आणि हा अर्थ सार्थ ठरवण्यासाठी आपल्याकडे काय सांगितलंय की पती पत्नी बरोबर जेव्हा ह्या संसाराचा गाडा एक दिवस मोडणार आहे, त्या दिवशी सवाष्ण जाणं हे धर्मातलं सर्वात श्रेष्ठ मरण असतं. आता एक विषय समजून घ्या की पैसा, प्रॉपर्टी, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या गोष्टी प्राप्ती मिळू शकतील अशा असतात. पद मिळवता येतं, पैसा मिळवता येतो, प्रॉपर्टी मिळवता येते. मग जी मिळवता येते ती कमवण्यासाठी प्रयत्न केला जातो, आणि तो कमवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या नादात धर्माला कुठेतरी छेद देण्याची प्रक्रिया सुरू होते. नीती, न्याय, सत्य, अहिंसा, अस्तेय हे सगळे जे धर्माचे तत्व आहेत ना, धर्माचे तत्व काय? धर्म म्हणजे काय? धर्माचं पालन म्हणजे काय? धार्मिकता म्हणजे काय? धर्म पाळणारा माणूस म्हणजे काय? जो सत्य असतो तो धर्म असतो, जो असत्यावर चालतो तो अधर्म असतो, जो नीतीने वागतो तो धार्मिक असतो, जो अनितीने वागतो तो अधर्म करतो, जो सत्य आहे तो धर्म आहे, जो असत्य आहे तो अधर्म आहे. जो आता पुन्हा एक शब्द आला, जो स्वार्थ आहे आणि जो परमार्थ आहे. मग जर परमार्थ धर्म असेल तर स्वार्थ काय आहे याचं उत्तर थोडं लक्षात घ्या. आणि म्हणून
हा जो श्लोक आहे, प्रजहादी यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस तदुच्यते. आता ही प्रज्ञा, आता ही प्रज्ञा कुठे असते? प्रज्ञा आपल्या अंतःकरणाचा एक भाग आहे प्रज्ञा. आता पुन्हा प्रज्ञा, बुद्धी, स्मृती या पटलांच्या बाजू असतात. आपलं शरीर जे तुमचं मला माझं तुम्हाला दिसतं हे पंचकोशांचं शरीर आहे. जसं एखादा बंगला, त्याला बाहेरून एक भिंत असते, त्या भिंतीच्या आतून पुन्हा एक कंपाऊंड असतं, त्या कंपाऊंडच्या आतून पुन्हा बाहेरून एक भिंत असते, पुन्हा त्या भिंतीच्या आतून एक भिंत असते, आणि त्या आतल्या भिंतीत परत एक देवघर असतं, त्या देवघराला परत एक भिंत असते. म्हणजे त्या देवाला भेटायचं ठरलं तर एवढ्या 5-6 कंपाऊंडमधून आत 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 जावं लागतं. तसा हा आपला देह पंचकोशांचा बनलेला आहे. किती कोशांचा बनला? पंचकोशांचा बनलेला आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आपण नेहमी परमार्थामध्ये आपण आनंदाची डोही, आनंद तरंग म्हणत असतो. हा आनंदाचा डोह कुठे आहे? या डोहाला आनंदाचा डोह म्हणतात का? नाही. आनंदाचा डोह हा पंचकोशापैकी आनंदमय कोशामध्ये असतो, आणि त्या आनंदाच्या कोशात आनंदाचा तरंग निर्माण करण्यासाठी आमची प्रज्ञा जोपर्यंत स्थिरावत नाही तोपर्यंत आमचा तो डोह आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे हा जो शब्द आहे. म्हणून तर आमच्याकडे सर्वानंद, पूर्णानंद, ब्रह्मानंद, सच्चितानंद म्हणजे हे शब्द आले ना, आपण बऱ्याच ठिकाणी वाटतो सच्चितानंद, सच्चित आनंद. आनंद आला ना शेवटी शेवटी. हा आनंद कसा कसा आहे? पूर्णानंद, ब्रह्मानंद, सच्चिदानंद, अत्यानंद, नित्यानंद. आता हे सगळे शब्द आले ना जोडीत जोडीत जोडीत, शेवटी आलं काय? आनंद. मग हा आनंद, हा आनंद पैशात, हा आनंद प्रॉपर्टीत, हा आनंद विजयात, हा आनंद सुखात नाही. एक क्षणाचा, हा क्षणानंचा आनंद आहे. नित्यानंद आहे का? नाही. हा सच्चिदानंद आहे का? नाही. समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी फार पाची पक्वानाचं जेवण घातलं आणि तुम्ही आनंदी झालात, सुखी झालात, हा नित्यानंदात परिवर्तित होतो का? नाही. हा क्षणिक आनंद आहे. क्षणिक सुखाचा, क्षणिक भौतिक आनंद हा क्षणाचा आनंद आहे, आणि क्षण गेला की तो आनंद संपतो. जसं ते ATM मध्ये बॅलन्स असतो तसा हा बॅलन्स असणारा एक आनंदाचा भाग आहे. पण आमच्या जीवनामध्ये सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा, सदानंद. आम्ही सगळे सदानंदी का होत नाही? आम्ही सगळे सदानंद का नाही? त्याचं एकच कारण आहे की आम्ही ज्या आनंदापाशी जावं त्या आनंदापासून कोसो दूर असतो, आणि ज्या आनंदात आम्ही रममान झालो तो क्षणिक आनंदामध्ये आम्ही भासमान सदानंद शोधला. म्हणजे बंगला बांधला, संपत्ती मिळवली की आम्हाला वाटतं आता आम्ही खूप सुखी, समाधानी आणि आनंदी झालो. पण जसा जसा त्या बंगल्यात दिवस जात 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 एक दिवस त्या बंगल्यातल्या प्रत्येकाला जेव्हा अहंकार चिटकतो, त्या बंगल्यात राहणाऱ्या पत्नीलाही अहंकार चिटकतो, त्या पतीलाही अहंकार चिटकतो, आणि मग तो अहंकाराचं वारं ते जेव्हा समाजात एखाद्या झोपडीत जातात, त्या झोपडीत गेल्यानंतर ते बंगल्यातून आलेत याची भीती त्या झोपडीवाल्याला असते, आणि आपण उच्च स्थानातून नीच स्थानी आल्याची भावना त्यांच्या मनात असते, आणि इथं सगळा घोटाळा होतो. इथंच घोटाळा होतो. एका मानव जाती राजा सजी महाली, सौख्य कधी न मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या. कदाचित याच कारणामुळं ऋषी मुनी महालात न राहता पर्णकुटीत राहत असतात. का पर्णकुटीत राहत असतात? त्यांच्याकडे विद्या भरपूर असते. त्यांनी जर विद्या विकली असती, उद्या जर त्यांनी ठरवलं असतं की क्लासेस घ्यायचे, क्लासेस चालू करायचे, जाहिरात केली असती, जमदग्नी ऋषींनी, भरद्वाज ऋषींनी अशी जाहिरात केली असती, चला मी शिकवतो तुम्हाला, मी साई शास्त्र शिकवतो, 4 वेद शिकवतो, माझी एवढी फी आहे. कदाचित त्यांचे हजारो महाल असते, त्यांचे हजारो विद्यापीठ असते, पण तरी त्यांची जी भावना होती ना, त्यांनी ज्या आश्रम व्यवस्थेमध्ये
त्यांचे आश्रम थाटले, त्यातल्या आश्रमात ते ऋषी पर्णकुटीत राहायचे आणि जे राजाचे मुलं शिकायला त्या आश्रमात होते तेही पर्णकुटीत राहायचे. याचं कारण असं होतं की विद्या विनयेनं शोभते. इथं विनय शिकायचा असेल तर झोपडीत जावं लागतं आणि विनय शब्दापासून दूर जायचं असेल तर महालात राहावं लागतं. म्हणून विनय 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 हा शब्द या गरिबीत असतो. विनय प्रेम ही शब्द सगळी भौतिक जगतामध्ये जेव्हा तुम्ही रममान होऊन मोठमोठ्या उत्पत्तीकडे जाता त्यावेळेस माया, ममता, प्रेम, वात्सल्य, दया, करुणा, क्षमा, शांती, शील हे अटलेलं असतं. काय असतं? हे अटलेलं असतं आणि याची जागा दंभ आणि अहंकाराने घेतलेली असते. आणि म्हणून ज्याची प्रज्ञा स्थिरावली अशी व्यक्ती याची देही याची डोळा या इहलोकाच्या प्रवासामध्ये मुक्तीला पात्र असते, मुक्तीला पात्र असते. आणि म्हणून मुक्तीचा मार्ग, मुक्ती मार्गाचा सांगाती कोण आहे? ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गाचा सांगाती, मोक्ष मार्ग, मुक्ती मार्ग. आता मोक्ष आणि मुक्ती एकच शब्दाचे दोन शब्द उच्चार आहेत. हा मुक्तीचा मार्ग यशस्वीपणे करणाऱ्या स्त्रीमध्ये आमची ही जाधवाची की जिने आपल्या पतीला जीवनभर साथ दिली, जीवनभर साथ दिली, आपल्या मुलांवर संस्कार, आपल्या मुलीवर संस्कार करताना यत किंचितही आपल्या जीवाची, आपल्या स्वार्थाची पर्वा केली नाही. किंवा आपल्याकडे आज चाललेली बदललेली परंपरा म्हणजे माझं सौंदर्य कमी होईल म्हणून आमच्याकडे मुलांना पाजण्यासाठी दुधाचे डबे मागायला येणारी जेव्हा एखादी स्त्री येते की डॉक्टर अहो जरा वरच्या दुधाची व्यवस्था होईल का? हो का बरं, तुला दूध येत नाही का? येतं ना दूध, पण ते थोडं मला असं वाटतं की तेव्हापासून माझं थोडं बदललं. काय बदललं? तुझं सौंदर्य बदललं. आता ही सौंदर्याची भूमिका कोणत्या दृष्टिकोनातून विचारत आली कोणाला माहीत नाही, परंतु ही एक नवीन विचारधारा या जुन्या स्त्रियांमध्ये त्या बिचाऱ्या त्यांच्या ममतेतून, त्यांच्या मायेतून, त्यांच्या प्रेमातून आणि त्यांच्या वात्सल्यातून आपल्या मुलांवर संस्कार करताना सर्वस्व अर्पण करत होत्या. सर्वस्व अर्पण. यांच्या मुलांना, यांच्या मुलींना यांनी सर्वस्व अर्पण केलं. आता सर्वस्व शब्दामध्ये काही यादी वाचून दाखवायची काहीच नाही. सर्वस्व अर्पण केलं म्हणजे त्या मुलाबाळांसाठी कदाचित आपला देह त्याग करायची वेळ आली तरी त्या विषयाला न थांबणारी जी माता असते ती या धर्माने पूजनीय सांगितली, पूजनीय सांगितली. पण या धर्माने त्यांची सुट्टी केली नाही का ज्यांनी मातृत्वात तडजोड केली, तडजोड केली. म्हणून तर एका श्लोकामध्ये आपण म्हणतो मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव म्हणतो ना. देव म्हणतो, देवाची पूजा करतो, आईची पूजा करा, आई जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरी अशी म्हणतो. याच धर्मात एका ठिकाणी या आई बापाला काय काय विषय सांगितला हे पण ऐकून घेण्याची गरज असते. कारण त्या मार्गाने जाणारी माता, माता शत्रू पिता वैरी, बरोबर का? पहिल्यांदा ऐकलं तुम्ही या विषयात. माता शत्रू पिता वैरी योन पटती बालिकेन न शोभती सभामध्ये हंस मध्ये बको यथा. बरोबर का? हा श्लोक का घेतला? आजकालची आई आणि आमची छबूबाई याच्यातलं तारतम्य थोडं समजून घ्या ना. यांना काय पैसे कमवतो नसते आले का? यांना काय असे फार मोठे उत्पन्नाचे साधनं तयार करते नसते आले का? पण त्यांनी जे केलं ते संसारासाठी गरजेचं होतं तेवढंच केलं. अनावश्यक साठवण करण्यासाठी यांनी धडपड केली नाही. यांनी प्राधान्य दिलं, यांनी प्राधान्य दिलं. ज्या मुलाला जन्म दिला त्याच्यावर मी प्रेम करील, त्याला मी माया करील, त्याला मी वात्सल्य दाखवेल आणि त्याच्यासाठी मी जिवंत राहील. मग धडपड कशासाठी? त्या लेकरासाठी. ते मुलगा असो मुलगी असो जे काही जन्माला आलं आपल्या पोटाला त्याच्यासाठी धडपड देवाचा प्रसाद म्हणून त्यांनी सांभाळले. आणि आम्ही आजकाल व्यावसायिकता म्हणून मुलं सांभाळतो. बरेच लोक
आपल्या मुलाला शाळेत घालताना मुलगा बालवाडीचा किती वर्षाचा, 3 वर्षाचा, 2 वर्षाचा, त्याचा बराच काळ हा कुटुंबात गेला पाहिजे. आपण त्याला एखाद्या अशा व्यवस्थेमध्ये नेऊन घालतो की तो सकाळी उठल्या उठल्या त्याचा बाप नोकरीला गेला, 7 वाजता बाप कामाला जातो, मुलगा 8 वाजता उठतो, 8:30 वाजता आवरतो, त्याची आई म्हणते डबा करून ठेवलाय, गाडी आली की गाडीत जा, त्याची आई निघून जाते. सगळ्यात शेवटी पोरग घराला कुलूप लावतं, चावी ठेवतं आणि घरातून जातं. संध्याकाळी 4 वाजता बाप येतो, 5 वाजता आई येते आणि पोरग 6 वाजता घरी येतं. तोपर्यंत बाप थकून आलेला असतो. त्या बापाचा त्या मुलाशी, त्या आईचा त्या मुलाशी संवाद होत नाही. काय होत नाही? संवाद होत नाही. आणि जिथं संवाद नसतो तिथे वादाला संधी असते, वादाला संधी असते. मग या पूर्वीच्या लोकांमध्ये एकमेकाबद्दल एवढी समन्वयाची भूमिका का होती? कारण तेवढं त्यांनी ओतलं होतं, तेवढं त्यांनी वेळ दिला होता. आम्ही सगळं देतो पण वेळ आणि सहवास देत नाही. अशा मातांना, अशा पितांना आमचे ऋषी म्हणतात, माता शत्रू पिता वैरी आहे. आणि हे सत्य का? कारण ज्यांच्या दाव्याला आपण आलो, या मातेने या लेकरांसाठी, आपल्या मुलासाठी, मुलींसाठी पूर्ण समर्पण दिलं, पूर्ण समर्पण दिलं. आणि हे समर्पण जेव्हा 100% योगदानात परिवर्तित होतं, तेव्हा ती माता, जर एखाद्या ठिकाणी देव उभा आहे आणि आई उभी आहे, तर धर्म सांगतो आई दर्शनास पात्र आहे. कारण तिच्याच रूपाने भगवंताने अवतरण तुला दाखवलेलं आहे, तिच्याच रूपाने भगवंत तू पाहिला पाहिजे. प्रथम दर्शन आईचं घे आणि मग त्याच्यानंतर बाकी उरलेल्या प्रक्रियेमध्ये थांब. ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया ज्या मातेने आपल्या आयुष्यामध्ये दाखवली, तिची प्रज्ञा स्थिरावली नाही असा शंकेचा भाग येतच नाही. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदुच्यते. ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन सोहळ्याचा आज कार्यक्रम जगभर आहे, तो संजीवन शब्द आमच्या या मातेलाही लागू होतो. कारण का? कारण तिच्याही जीवनामध्ये जी संजीवनी, आता संजीवनी वनस्पती नावाची वनस्पती आपण रामायणामध्ये ऐकली की जेव्हा मूर्छा आली लक्ष्मणाला, तेव्हा जे डॉक्टर वैद्यराज होते त्यांनी सांगितलं की याची मूर्छा जाईल, पण याला तुमच्या गावात निर्माण झालेली नाही, हिमालयातल्या त्या भागात निर्माण झालेली संजीवनी त्याला द्यावी लागेल, तेव्हा त्याची मूर्छा जाईल. आणि मग ते मेडिकल कुठं होतं? हिमालयात होतं. आता काय इथं घरगणी मेडिकल झालं, घरागणी गोळ्या झाल्यात, इथं औषधं इतके झालेत की घरात अन्न कमी आणि औषध जादा. ही थोडीशी ही धर्मपरंपरेमधली सगळ्यात शोकांतिका आहे. आता खरं तर धर्म हा माणसाला निरोगी बनवतो. धर्माचं आचरण केल्यानंतर माणूस रोगापासून मुक्त होत जातो, मनुष्य दीर्घायुष्य होतो. म्हणून तर धर्माचा उद्देश एका श्लोकात सांगताना ऋषींनी सांगितलं, दीर्घमायु स्मृती मेधा आरोग्यम तरुणम वयः. धर्माचं पालन केल्याने माणूस दीर्घायुष्य होतो, माणूस निरोगी राहतो. माणसाच्या मरेपर्यंत स्मृती जाग्या राहतात, मरेपर्यंत माणसाची प्रज्ञा ही असते. आणि म्हणून मनुष्य प्राण्याला या जीवन जगत असताना जो काही योग्य मार्ग आहे तो दाखवण्याचं काम परमार्थिक धर्मशास्त्रामध्ये आहे. आपण जर धर्माचं पालन केलं, आपण जर शास्त्राप्रमाणे जगलो, तर निश्चित आपलं जीवन हे सुखकर, आनंदमय, शांतिमय आणि एक विश्वासाचं जीवन आपल्याला जगण्याचा मार्ग धर्माने दिलेला आहे. आणि म्हणून धर्मो रक्षती रक्षिता, या मातेने धर्माचं पालन केलं, आयुष्यभर आपल्या पती बरोबर पातिव्रत्य ठेवलं आणि आपल्या मुलाबाळांवरती मातृत्वाची झालर, प्रेमाची झालर आयुष्यभर ठेवली. त्यामुळे या मातेला सद्गती लाभणारच आहे, यात यत्किंचितही शंका नाही, यात तिळमात्र शंका नाही. म्हणून तिच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो, तिला सद्गती लाभो ही भगवंताचरणी प्रार्थना करतो. या जाधव परिवाराला, विशेषतः त्यांचे पती, त्यांची मुलं मुली, जावई, नातवंड, या जाधव परिवाराला, समस्त टाकळी परिवाराला जो
दुःखाचा आघात झाला. कारण जरी वय झालं होतं तरी सक्षमता आणि जिद्द या चिकाटी जीवावरती हिचं जे जीवन आहे हे त्या परिवारासाठी आधार होता. आणि एक आधार मातृत्वाचा एक सावली त्या परिवाराची गेली. त्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी भगवंत देव. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.